तर हाय मित्रांनो, तर आता माझी पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे ही. आम्ही आता चाललो थायलंडला. तर थायलंड, बँकॉक अँड पटाया सिटी. तर तुम्हाला म्हणजे आता माझी ही जी पिकनिक आहे म्हणजे टूर आहे, तर मी पूर्ण हे ब्लॉग तयार करणार आहे. तर ह्या टूरला जाण्यासाठी थायलंड म्हणजे इंटरनॅशनल टूरला जाण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं त्यासाठी पण तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आपल्याला सर्व पहिले व्हॅलिड पासपोर्ट तुमच्या असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे तुमचं हे जाण्या येण्याचं हेच तिकीट बुकिंग असलं पाहिजे तुमचं. फ्लाईटचं तिकीट बुकिंग दाखवावं लागतं तिथे. ॲक्च्युअली तुम्हाला तिथे एंट्री नाही आहे. तर तुमची एन्क्वायरी येऊ शकते तुम्ही कशासाठी चाललात वगैरे तिकडे. तर तुम्हाला सांगायला लागेल तिकडे आम्ही फिरायला चाललो वगैरे वगैरे. प्लस तुमच्याकडे ॲटलीस्ट 10,000च्या वरती बात असले पाहिजे. तर तुम्ही मॅक्झिमम तुमच्याकडे जेवढ्या कॅरी करा, पण मिनिमम 10,000 आणि मॅक्झिमम त्यावरती कॅरी करा. तर बात तिकडची करन्सी आहे थायलंडची जी करन्सी आहे त्याला बात म्हणतात. तर बात आम्ही आता इकडनं कन्वर्ट करून घेतलेले आहेत. तर ॲक्च्युली बात कन्वर्ट करण्यासाठी बरेच आहेत बँका एजन्सीज वगैरे आहेत प्रायव्हेट. तर तुम्ही बेटर वे की तुम्ही इंडियामधनंच करून घ्या. तिकडे तुम्ही राहत असाल इंडियामध्ये तिथे तुम्हाला चांगला रेट मिळेल तिकडनं तुम्ही करून घ्या बात. तर मी जे आता बात कन्वर्ट केले आहेत ना, तर आमच्याकडे ठाण्यामध्ये इटर्निटी मॉल आहे. तर तिच्यामध्ये ट्रान्सकॉप एंटरप्राइझर लिमिटेड G32 इटर्निटी मॉलला ग्राउंडलाच आहे. G32 त्यांचा शॉप नंबर आहे. तर तिकडे तुम्ही जाल ना, तर तिकडे तुम्हाला रुपीजच्या ते बातमध्ये कन्वर्ट करून मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला आणि प्लस हे तुम्हाला लीगल बिल पण मिळणार. तुम्ही जर कन्वर्ट केलं ना, तर हे बिल तुम्ही कॅरी करता जाताना ट्रॅव्हलिंग करताना. म्हणजे तुम्हाला जर कोणी इन्क्वायरी केली एअरपोर्टला, तर तुम्ही सांगू शकता की हे मी लीगली कन्वर्ट केले. आणि हे आपला रुपीज टू बात कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे पासपोर्ट. तर हा आहे आपला भारताचा पासपोर्ट. प्लस तुम्हाला पॅन कार्ड विचारतील तिकडे गेल्यावरती. एअरलाईनची तिकीट, जाण्याची तिकीट आणि तुमचं आधार कार्ड. तर ह्या 4 गोष्टी तुम्ही तिकडे कॅरी करा. तर तुम्हाला हे करन्सीमध्ये लीगली कन्वर्ट करून मिळेल तुम्हाला. तर मी हे बात कन्वर्ट करून घेतलेले तर तुम्हाला सारा दाखवते. हे बघा हे सगळे बात आपण कॅरी करतोय. तर मी एवढे बात कन्वर्ट करून घेतलेले आहेत माझ्याकडे सोबत सोबत. आणि हे बघा हे थोडे हे 1000 बात आहे असे. हे सगळे थायलंडचे बात आहेत. तर हे तुम्ही बघाल ना, ते 1000 बात आहे. तर सारं आहे ना दाखवून आपले काय किती बात आहेत कसे आहेत. हे सगळे तुम्ही नोटा कॅरी करा. हे बघा साराच्या हातामध्ये दाखवून आहे. 20 बात आहे 20. आता सारण दाखवले ते 50 म्हणजे ते सुट्टे बात पण कॅरी करा. कारण का 1000 म्हणजे तुमच्या आपल्याकडे कसे 2000चे नोट असते वगैरे ते सुट्टे मिळणार नाही वगैरे. तर बऱ्यापैकी तुम्ही सुट्टे पण घ्या. हे पण 1000 हे 1000 बात आहेत ना, 100 आहे. 100 दाखव 100. ते 1000 आहे 1000. 100. हां बरं हे 100 बात. तर सुट्टे पैसे पण असे तुम्ही कॅरी करा जाताना. म्हणजे काय प्रॉब्लेम नको व्हायला. सुट्टे हे 1000-2000चे तुम्हाला कधी सुट्टे मिळणार नाही तिकडे. तर आता ह्या पिकनिकसाठी आम्ही जे आहे तर सगळी तयारी पण झालेली आहे. तर तुम्ही आता बघत असाल तर खाली बघा इथे मी बॅग आणलेली आहे. आता ही जी बॅग आहे ही मोठीवाली बॅग ही छोटीवाली हँड बॅग आहे. आणि मी ही पॉकेट घेतलं स्वतःसोबत पैसे किंवा पासपोर्ट वगैरे कॅरी करण्यासाठी डॉक्युमेंट कॅरी करण्यासाठी तुम्ही छोटी बॅग अशी तुम्ही गळ्याला अडकू शकता. तर बघा असे तुम्ही असे इथे अडकू शकता गळ्यामध्ये असे किंवा असे गळ्यामध्ये अडकून तुम्ही असे घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही इकडे कमरेला पण इथे असे कमरेला पण अडकू शकता कमरेला पण. तर हे तुम्ही असे कॅरी करा म्हणजे तुमचे काय डॉक्युमेंट पासपोर्ट वगैरे करायचं असेल तर असे हे तुम्ही हे कॅरी करू शकता. हे हँड तिथे. आणि प्लस ही जी बॅग आहे मोठीवाली बॅग आहे ही लगेज मध्ये जाणार आहे. तर तुमच्याकडे काय बॅटरी असेल मोबाईलची वगैरे चार्जर पॉवर बँक तर त्या बॅटरी तुम्ही हँडबॅग मध्ये कॅरी करू नका. हँडबॅग म्हणजे ही जी असते ना हँडबॅग ह्याला हँडबॅग म्हणतात. ही आपल्या सोबत घेऊन जाते ते प्लेनमध्ये. ही बॅग असते ती आपल्या सोबत नसते, ही लगेजमध्ये जाते लगेजमध्ये. तर तुमची बॅटरी ब्लेड वगैरे आपण कॅरी करतो तर ह्या बॅगेत ठेवा तुम्ही. हँडबॅगेत नका ठेवू कारण ते हँडबॅग ठेवतो तुम्हाला ते काढून टाकायला लागेल. बॅटरी तुम्ही कॅरी करता तर तुम्हाला ह्या बॅग मोठ्याला बॅगेत टाकून बॅटरी. ठीक आहे. तर बघूया आता आपली टूर कशी होते. आणि जे काही आता आम्ही जाऊ तिकडे तर वेगवेगळे प्रकारचे ब्लॉग बनवू. तर तिकडे तुम्ही जाल ना थायलंडमध्ये बऱ्याच गोष्टी फिरण्यासारख्या आहेत. जसं तिथे बुद्धिस्ट टेम्पल्स आहेत. प्लस तिकडे कोरल आयलँड्स आहेत, समुद्र आहे, थाई मसाज आहे. पटाया सिटीमध्ये तर नाईट लाईफ बोलतात की तिकडे चांगली आहे नाईट लाईफ. म्हणजे मुंबईची नाईट लाईफ आहे. तर तिथे म्हणजे लोक झोपतच नाही, रात्रभर ते चालूच असतात पटाया सिटीमध्ये. आणि बँकॉकमध्ये तुम्हाला वेगवेगळे शॉपिंग मॉल्स आहेत. फिरण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत तिकडे बँकॉकमध्ये पण. कपडे शूज मार्केट इलेक्ट्रॉनिक मार्केट वगैरे आहे तिकडे. तर तिथे तुम्ही फिरून बऱ्याच गोष्टी तुम्ही एक्सप्लोर करू शकता बँकॉकमध्ये. तर त्याचे आता आम्ही फर्स्ट टाइम चाललोय. तर मी पण बघू आता कसे कसे ब्लॉग होतात तिथे. तर हे कव्हर करू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि एक मिनिट. तर गाईज माझ्या पप्पांनी नवीन बॅग घेतली आहे त्याच्यात सगळं त्यांनी ठेवलं आहे बाबा. आणि मेन तुम्ही थायलंडला जाईल ना तेव्हा तुम्हाला लागतात मेन पासवर्ड. पासपोर्ट हा. आणि ही थायलंडची करन्सी ह्याच्यात
ही थायलंडची करन्सी. आडवी करू आडवी. किती रुपये येते? किती बात येते? 20 बात. 20 बात. त्यांचा राजा आहे तिकडचा थायलंड. हे किती बात आहे? 20 पण आहे. 20. एक सुटे पैसे. 100 बात कुठे गेले? 80,000. 8,000 बात. हे 100 बात. 100 बात. आता बॅग दाखवलं होतं ना, ठीक आहे ठेवून घ्या आता. तर माझ्या पप्पांनी बॅग पण आहे. माझ्या पप्पांची एवढी बॅग्स घेतली आहेत ते बघा, एवढी भरून घेतली आहे. चला ठेवते. बाय. कर ना. तर मित्रांनो, तर आमची जी फ्लाईट आहे तर उद्या सकाळी आम्ही बरोबर 7:30ला इथं टेक ऑफ करणार आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट T2 टर्मिनलवरनं. सकाळी आमची 7:30ची फ्लाईट आहे आणि आम्ही पोहोचू अराउंड 1:30 to 2 PM ला आम्ही बँकॉकच्या सुवर्णभूमी एअरपोर्टला पोहोचू. त्याच्यानंतर आमचे सगळे आम्ही तिकडची जे जर्नी आम्ही कॅप्चर करू, वॉट एव्हर ब्लॉग्स वगैरे तिकडे बनवू, तर फोटोज व्हिडिओज रील्स वगैरे तिकडे बनवू. तर ही जर्नी आता कशी होते ते बघूया. आणि माझी तरी पहिलीच जर्नी आहे, त्यामुळे कसं काय एन्जॉयमेंट होते त्या ट्रिपमध्ये ते बघूया आता. चला तर उद्या आता फार एक्सायटेडच आम्ही, कधी आमची फ्लाईट तिकडून टेकअप होते, कधी आम्ही पोहोचतोय बँकॉकला. तर एक गोष्टी आम्ही तिकडे करतोय कॅप्चर. तर बाय बाय. तर माझे पप्पा जाणार आहे म्हणून पप्पांचं एकदम एक्साइटेड आहे. तर पप्पाने एवढे बॅग्स भरले, कपडे एवढे भरले, काय काय खायला घेऊन गेले. तर गाईज तुम्ही काय करा, तसंच तुम्ही एज्युकेशन स्पोर्ट्सवरती जावा, टीव्हीवरून फोनवरून घ्या आणि स्पीकरवरती किंवा टाईप करा आणि तुम्ही तिथे जावा आणि तिथे माझ्या पप्पांचे खूप व्हिडिओज आहेत. तर तिथे जाऊन तुम्ही बघा की त्यांनी बनवला आहे का नाही थायलंडला गेल्यावरती व्हिडिओ. तर बाय बाय. तर माझे पप्पा पण माझ्या बरोबर व्हिडिओ बनायला आले. तर पप्पांना काहीतरी तुमच्याशी विचारायचं आहे. तर पप्पा तर आता मी बँकॉकचे माझे पटायाचे आणि थायलंडचे काही व्हिडिओज आहेत ते बघा, काय भारी भारी व्हिडिओज आहे. मी डाउनलोड केले होते, तर तिकडचे मस्त मस्त व्हिडिओज एकदम बघण्यासारखे व्हिडिओज आहेत. बाय बाय. Open up the door, can you open up the door? I know you said before you can't cope with anymore. You told me it was worse, that you'd show me what's in store. I hope it's not for sure, can you open up the door? Open up the door, can you open up the door? 1, 2, 3, 4. And I know, and I know, and I know. I know girl, like a riddle, yeah. Give me the clues for the riddle. Oh wow, oh that is a little, yeah. Life's pretty sweet, every bitch you tell me about to the morning, na na na, never to the. I just killed a man, she's my alibi. I wanna dance by water beneath the Mexican sky, drinking margaritas by the blue lights, listen to the mariachi play at midnight. Are you with me? It's a drop top coupe, said you wanna drive it down real soon. I just wanna love you like I do, guess I never had someone like you. And nobody got this love, got me cuffed in my body, babe. All I need is love, I just wanna run away with you. Want you, baby I want you. बैग मार और भूल जा।